आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बाप्पा, सतत दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया. जेव्हा आपण एका वचनाला सुरुवात करतो ते वचन असते नेहमी पश्चाताप. आज आपण बरेच लोक आहे उपवास काळात आहेत, पण पश्चातापामध्ये आहे. तर कोणी ना कोणी आपल्या मनाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे. परंतु पश्चाताप करणं हे सगळ्यात प्रत्येक माणसाला गरजेचं आहे. ते म्हणजे पवित्रता. ही जी पवित्रता आहे ती मनुष्याला खूप खूप कामाला येणार आहे. म्हणजे स्वर्गीय राज्यामध्ये नेण्याचा मार्ग. सुरुवातीपासून मी तुम्हाला देतो वचन. उत्पत्ती 6 अध्याय वचन आहे 5. पृथ्वीवर मानवाची दुष्टाई ती फार आहे. त्यांच्या मनात बघा, त्यांच्या मनात येणाऱ्या विचारांचा त्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात. आता तुम्ही इथे एवढे बसलेले, फक्त मला विचार करा ना, तुम्ही स्वतः सांगा आणि तुमचे विचार करा, मी पण तुम्हाला सांगतो. कारण आपल्या मनाच्या ज्या कल्पना आहेत त्या वाईट आहेत त्या चांगल्या आहेत. कोणाचं बरं चाललं असेल तरी कोण चालत असेल तरी असं बोलत राहतं. विचार मनाची स्वच्छता नसेल तर ही दुष्ट आहे आणि व्यभिचार ही पिढी आहे. या माणसाच्या डोळ्यापासून, विचारापासून, मनापासून, शरीरापासून, शरीराच्या सर्व अवयवापर्यंत मनुष्य पापामध्ये गुरफटला आहे. कारण त्याला पवित्रता काय आहे त्याची चित्र त्याच्या मनात खेळत नाही. कारण तो पवित्रताकडे लक्ष देत नाही. सकाळी उठले का पहिले आरशाकडे जाऊन बघता. पण एखादा आरसा तुम्ही एखाद्या देवाचा एक नाव लिहून ठेवतात, आदर्श करतात. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, मी काय बोलत नाही. परंतु तुम्हाला सांगतो की सगळ्यात मोठा एक आरसा असते, तो म्हणजे सकाळी उठल्याला उजेड आहे, तो म्हणजे सूर्य. त्या सूर्याच्या प्रकाशाने तुम्हाला प्रकाशित बनायचं असते. कारण योहान 8:12 सांगतो, मीच जगाचा प्रकाश. तो अख्ख्या जगाला फिरून येतो. सूर्य आहे तो अख्ख्या जगापर्यंत फिरून येतो. आणि सगळ्यात माणसाला उठवण्याचं कारण आहे ते म्हणजे हा प्रकाश. कारण सुरुवातीला उत्पत्तीमध्येच त्याने पहिल्या अध्यायामध्ये दिलेलं आहे, देवाचा आत्मा जगावर होता, अंधकार होता, त्याला प्रकाश हवा होता. आज तुम्ही तुमच्या भविष्यात प्रकाशित कसे व्हायचं आहे, बनायचं आहे, त्यावर थोडंसं लक्ष. वाईट केल्यावर फायदे जास्त होतात का चांगले केल्यावर फायदे जास्त होतात? तुमच्या डोक्याला शांती पाहिजे, आनंद पाहिजे असेल तर काय करावं लागेल? पश्चाताप करायला लागेल का नाही करावं? कारण प्रत्येक व्यक्तीला पश्चातापाची गरज आहे. जसे तुम्ही होते तसे म्हणून काही वचन तुम्हाला शिकायचं झालं ते. असे परमेश्वराने पाहिले. म्हणजे तुम्हाला काय वाटते की तुम्ही पाप करता, मी पाप करतो, मी बोलतो, तुम्ही बोलतो, कारण देवाला माहिती नाही असं वाटते का? ज्यामध्ये शैतानी आत्मा कार्य करतो तो देवाला घाबरत नाही. आणि तोच दुष्ट आत्मा त्या शरीरामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. आणि मग तुम्ही खऱ्याच्या योगी खोटं बोलायचं काम करणार. मग जेवढं ते विष आपल्या शरीरात उतरणार पापाचं, रोमकार 7:23 मध्ये ते
त्याच्यामुळे वेतन होते माणसाला. ती दुःख, आपत्ती, संकट, निराशा ही उत्पन्न होते आणि हेच वेतन आपल्या शरीराला मागे पुढे त्रासदायक आहे. हालेलुया. म्हणून एक आहे योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 5 अध्याय वचन 18. एक वचन आपण इथून पण सुरुवात करू. एक जुना एक नवा. म्हणजे तुमच्या जीवनामध्ये देवाने काही काही मार्गदर्शक केलेलं आहे, शिकवलेलं आहे, ते महत्व आहे. रोमकरास पत्रामध्ये हे रोमन लोकांना जास्त प्रमाणामध्ये पापाविषयी शिक्षण दिले. कारण आपल्याला देवाची ओळख आहे, पण तरी सुद्धा पापाची ओळख आपल्याला झालेली नाही. त्यामुळे जास्त पाप करणारे आपणच लोक असतात. म्हणून प्रार्थनेमध्ये येणारे बरेच लोकांचं चित्र तसंच आहे की पाप कबूल करायला बघत नाही, पण पाप मात्र वाढवण्यासाठी प्रयत्न करत असते. पापात जाण्याचा प्रयत्न जास्त होईल, पण पवित्रतामध्ये जाण्याचा प्रयत्न कमी. मग जसं तुम्ही आता बघा योहान 6:44, पित्याची इच्छा आकर्षल्याशिवाय तुम्ही इकडे आले नाही. आता आल्यात ना तर इकडच्या शिक्षणानुसारच पुढे जायचं, बाहेर नाही. कारण त्याला बाप्तिस्मा बोलतात. मग ते 28:21-20 वचन. म्हणजे पूर्वी तुमच्या जीवनात काय चुका झाल्या, पाप झालं, काय झालं ते सुटलं. कारण दुसऱ्या मध्ये 5:17 जुनं देऊन गेला, आता तुझं नवीकरण आहे. योहान 3:3 नव्याने जन्म बोलतात त्याला. तो जन्म तुमचा नव्याने झालेला आहे. म्हणून परत आपल्याला पापामध्ये जायची जरुरी नाही. लूका 11:24 पहिल्यापेक्षा 7 आत्मे आले तर तुमचा अंत होणारच. कारण बघा प्रेषित 16:31 ते तारण कसं आहे बघा. तुमच्या घरातला एखादा व्यक्ती देवाची सेवा किंवा देवाचं काम करायला सुरुवात करते, तेव्हा तुमच्या संपूर्ण कुटुंबात, घराण्यात आशीर्वाद प्राप्त होतो. कारण सुरुवात तिकडून होते. हालेलुया. आणि त्यानंतर आपण हळूहळू प्रार्थना सोडतो, प्रार्थनेतून दुरावतो. त्यानंतर परिणाम आपल्या घरात नाही, नातेवाईक, कुटुंबामध्ये तो प्रसंग उतरलेला जात असतो. आणि हे आता शेवटचा जो काळ आलाय तो अशाच पद्धतीचा आहे. हालेलुया. आणि ह्याला बोलतात रोमकर 6:23 पापांचं वेतन. कारण तुम्ही प्रार्थनेमध्ये आल्या, येशूला ओळखलेले आहेत आणि येशूला ओळखल्यानंतर तुम्ही कोणा माणसाला ओळखायचं नाही. तर तुम्ही सांगितलं देवावर भरवसा आहे ना, आता मी माणसावर भरवसा ठेवतो. नाही, आमच्यावर पण भरवसा ठेवायचा नाही. तुला मी देवाची ओळख दिली ना, तू देवाच्याकडे वळायचं आहे. तेव्हा तुझी ओळख बरोबर देवाबरोबर. समजलं का? हां, तुला पौराणिक सांगितलंय कधी 17:1 मध्ये, जसा मी ख्रिस्ताच्या अनुकरणात आहे तसे तू पण. म्हणजे तुला मी ख्रिस्तामध्ये वाढवलं ना, तर तू पण ख्रिस्तामध्ये वाढतच जा, कमी होऊ नका. जर कमी झालं तर तुझं परिणाम तुलाच फार कठीण परिस्थितीमध्ये प्रवास करायला लागेल. हालेलुया. म्हणजे आम्ही आमचं वेतन आम्हालाच भोगायला. म्हणून पुढे काय सांगते बघ. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करत नाही. काय सांगते? जो देवापासून जन्मलेला आहे तो ख्रिस्त आहे. तुम्ही ख्रिस्त आहे म्हणून लोकांना नाव ठेवलेलं आहे तो ख्रिस्ती आहे. कारण तो देवापासून जन्मलेला. देवापासून जन्मलेला म्हणजे तो पाप नाही करत, गरजवंत आहे, दुःखी आहे, आजारी आहे, टेन्शनमध्ये आहे, मानसिक तणावामध्ये आहे, अस्वस्थामध्ये आहे. अशा लोकांना तो त्याचा मार्ग दाखवत असते. हालेलुया. विचार जर तुमचे चुकीचे असले तर तुम्हाला चुकाच दिसणार, आणि तुमचे विचार जर चांगले असले तर तुम्हाला विचारात चांगलेच दिसणार.
त्याला सुरक्षित ठेवतो त्या दुष्टाचा बघा तुम्ही विचार करा, त्या दुष्टाचा संकल्प होत नाही. अरे तुमचे मनाचे जे विचारधारा जर चुकीचे असले तर तुम्ही काही चांगलं करू शकत नाही. दुष्ट मनुष्य कसा बनतो? त्याचे विचार बरोबर नसल्यामुळे तो दुष्ट बनतो, आणि दुष्ट बनतो तेव्हा तो कोणाचा तरी घातक मनुष्य बनतो. अगदी म्हणून नेहमी पश्चाताप करणं गरजेचं आहे, आणि देवाने आणल्यानंतर देवाच्या राज्यात पवित्रता बनवणं. आपण काय करतो माहितीये का? देवावरचा विश्वास कमी करतो का? ना मानवावरचा विश्वास जास्त जोडतो. जोडा, पण देवासाठीच जोडा, नाही तर जोडूच नका. कारण जे व्यक्ती तुम्हाला देवापासून दूर करत असेल तर तुम्ही देवाच्या राज्यात प्रवेश करणारी व्यक्ती नसेल. स्तोत्रसंहितेमध्ये 32:5. आता तुमची पाप आहे, आता ही जी पाप आहे ती तुम्हाला मनामध्ये कबूल करायचं. आता तुम्ही जे काय चूक केले ते मला विचारून केलेलं आहे नाही, तुम्ही तुमच्या विचाराने तुम्ही केलेलं आहे. मग तुम्हाला माहिती आहे की तुमचं वेतन देणारा परमेश्वर आहे, मी नाहीये. मी तुम्हाला मार्गदर्शक करेल की बाबा हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे. त्याला परिणाम जे आहे त्याच तुम्ही पश्चातापामध्ये जर प्रवास करत असेल तर तुमच्या जीवनात तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये प्रवास केलाच. तुमचं जीवन पवित्र आत्म्यामध्ये जोडा. पवित्र बनायला कठीण जाते, पापी मनुष्य बनायला कठीण जात नाही, निंदा करायला कठीण जात नाही. पण एखाद्या व्यक्तीचं नाव चांगल्या दृष्टीने न्यायचं असेल तर फार कठीण जात असते. शिव्या मारायला शिकवायला लागत नाही, प्रार्थना करायला शिकवायला लागते. मुलांना चांगलं करायला शिकवावं लागते, वाईट करायला शिकवायला लागत नाही, चोरी करायला शिकायला लागत नाही. शिकतात. मी आपले पाप तुझ्या जवळ कबूल. आता तुम्ही स्वतःहून आपल्या जीवनातले विचार करायचे. आता तुम्ही पाप कबूल केलं तर तुमचा फायदा आहे. तुम्ही पाप करूच नका, कबूल करूच नका, नुकसान रोज वाढेल, आजार वाढतील, टेन्शन वाढेल, मानसिक तणाव वाढेल, अस्वस्थ पण सगळी प्रसंग तुझ्या जीवनामध्ये दुःखाचा भार येईल. कारण का माहितीये का? कोणत्याही कामात हार घातला तरी यशस्वी होत नाही. अनुवाद 28:15 पासून तसं दिले. कारण तुम्ही देवाची ओळख केली, नंतर तुम्ही मानवाची ओळख केली. कारण देवापुढे मानवाची ओळख चालत नाही. ज्या माणसाने तुमचं कारण केलेलं आहे त्याच माणसाच्याच मागे लागायचं. त्याचा जर तुम्ही अपमान केला तर सेम जुदासारखी परिस्थिती आपल्यावर उतरलेली जाते. पेत्र नाकारत होता, परंतु परमेश्वर प्रेम करत होता. मी आपली अनिती. आता तुम्ही तुमची कर्म तुम्हालाच भोगायचे, माझी कर्म मलाच भोगायचे. तू माझ्या पापांचा भागीदार होणार आहे? नाही होणार. पश्चाताप करणं गरजेचं आहे, पाप कबूल करणं गरजेचं आहे. पापाचं वेतन नाही मिळवायचं तर वेतनातून बाहेर उतरायचं. माणसाला प्रीती हवी, दया पाहिजे, शांती पाहिजे. जो माणूस देवाला घाबरतो तो देवाच्या कामामध्ये धावतो, देवच त्याला मदत देतो. आणि जर तुमच्यामध्ये एखादा दुष्ट आत्मा प्रवास करत असेल तर तुम्ही देवाचा अपमान करू. ती लपून ठेवली नाही. मी आपले अपराध मी परमेश्वराजवळ कबूल करेन. आता तुम्ही विचार करा, आता मी तुमच्याशी भांडलो बरोबर, तर मी तुमच्याचकडे क्षमा मागतो. तुम्ही दुसऱ्यांना सांगायची गरज नाही किंवा हा माणूस माझ्याशी बोलला की विरुद्ध बोलला. पश्चाताप करणं, चुकलो तेव्हा मी क्षमा, बस. अगदी जेव्हा तुम्ही खऱ्या मनाने पश्चाताप करता, उदळा पुत्राच्या गोष्टी तुम्हाला माहिती, हमेशा लोकांच्या कानामनात जाणार नाही. त्याचं धन संपलं तेव्हा तो चुकला. त्याला एक एक बापाच्या कमाईची आठवण झाली की बापाने एक एक रुपया माझ्यासाठी असा जमा केलेला होता, मी आज एक एक रुपयाचा गैरफायदा घेऊन मी पैसे उडवत आहे.
आप कमाया आणि बाप कमायामध्ये फरक आहे. बापाचा पैसा 1000 रुपये जरी दिले त्यांना उडत जाणार, पण 1000 रुपयातून 1 रुपया कमवायचा प्रयत्न केला तर माझ्याने होणार नाही. बरोबर की नाही? आताच्या काळामध्ये मुलांना सांगतो मी तुम्हाला, मुलगा असो का मुलगी असो, स्वतःचा अंक सांभाळायला त्याला वेळ नाही. कसं सिस्टम आलेलं आजच्या काळात. म्हणून यामुळे माणसावर अरिष्ट आले. म्हणून प्रत्येक व्यक्तीने एकच डिसिजन घ्यायचा आहे की पश्चाताप, देवाची इच्छा, देवाचे नियम आणि देवाच्या इच्छेने चालणं. आपली वेळ आपली नाही. ही वेळ कोणती आली माहिती का? मनुष्य हत्या करण्याची वेळ आली. समजलं? नाही समजलं? आता युद्ध सुरू झालंय की नाही? हे कोणासाठी? माणसाला माणसाच्या मदतीसाठी का माणसाचं जीवन बर्बाद करण्यासाठी? एक स्वार्थ उत्पन्न झाला. हे तर शास्त्रात पहिलंच लिहिलेलं आहे. 39 अध्याय जर वाचला तुम्ही, हे सगळं गोष्टी धावणारच. देवाला जे माहिती होतं ते मानवाला माहिती नव्हतं. माणूस पैशाच्या लोभाने माणूस वेगवेगळे बिझनेस धंदा चालू केला. चालला वाढत. त्याला वाटलं मी पण देवापेक्षा श्रेष्ठ होईल, पण नाही झाला तो. आताच्या काळामध्ये सिलेंडरच्या टाकीसाठी लोक मोहात पडलेले धावतात की नाही? धावतात की नाही धावतात? काय टाक्या कुठे मिळतील? घराच्या बाजूला टाक्या मिळतील. बरोबर? एक गोष्ट सांगतो तुम्हाला. हालेलुया. जेव्हा मी शुक्रवारी इकडून बोईसरला जायला निघालो, एक आंधळी बाई होती. तर ती बाई रस्ता क्रॉस करत नाही. तो रस्ता क्रॉस होती, पण त्या रस्त्याच्या बाजूला ते कंपाऊंड ठेवलेले. तर एक माणूस होता तिकडे, मी इथे गाडी पाठीमागे गाड्या चालू होत्या आणि ती एवढी घाबरली ना, असं त्या ग्रिल मारलेलं त्याला कशी करतो पडेल का काय. मी गाडी तिकडेच थांबवली, मच्छामध्येच उतरला आणि मी बघितलं पण नाही. डायरेक्ट तिचं मार लागेल अशा दृष्टीने गेला. ताई बरं हात पकडला, तिचा हात पकडला. ताई रस्ता इकडे नाही इकडे. मुद्दे मला त्या गॅसचं ऑफिसमध्ये जायचं. इथून उचललं जायचं, त्याने हात धरलं असं केलं. तर रिक्षावाल्याला विचारलं असं ते पुढे आहे. मलाच ते पुढचं काय माहिती. तर मी गेलो आणि तिला तिथे सोडून ती सांगते आभारी. मी चेहरावने बघितला ती कोण आहे काय नाही. माझी फक्त ती तिच्या तोंडाला लागेल अशा दृष्टीने तो एक माणूस मध्ये बघत डायरेक्ट गाडीच रस्त्यामध्ये बंद करून ठेवली आणि चालू करून तशीच निघाला. ते घेऊन तेवढ्यात अंकिताचा नवरा संजय हालेलुया, त्याने मला हात मागे बदल. मी पण त्याच्यासारखा बोलणं पण माझं काम काय होतं ते विचार केला. आज तिच्या तोंडाला लागला असता तर काय असतं, ती पडली असती तर काय झालं असतं. हालेलुया. बघा आज का पब्लिक आहे, परंतु माणसाची माणुसकी नाही आहे. पण त्या परमेश्वराने माझ्या हातातून काहीतरी कार्य करा. हालेलुया. नेलं आलं, पण तत्पर्यंत आपल्या प्रार्थनेचा माणूस किती उभा आलेला, त्याला पण देवाने तिकडे पाठवलेलं. हालेलुया. मी माझ्या गायीत पण होतो. हालेलुया. अरे ट्रॉफिक मध्येच बरं काय व्हायचंय तो कोणी काय बोलायचं ते बोलू दे, माझं काम मला करू दे. आणि तो रस्ता मी त्याला दाखवतो. बघा काही गोष्टी मी तुम्हाला सांगतो, कधी कधी प्रसंग येतात पण त्याला घालू नका. तर मी मर्या माझ्या केंद्रात प्रार्थनेसाठी गेलो. तो बुलेट गाडी पड 350 किलो वजन माझ्या पायावर बसत अशी आली ना, दोन्ही पायाला जरा. बरं बघा
हे रस्ते असे आहेत, लोकांना रस्ता आपण दाखवला का आपल्या रस्त्याला अडचणी येणार, पण आपण घाबरायचं नाही. बघा, जर देव तुमच्या बरोबर आहे, प्रभूने काय सांगितले मत्ती 28:19-20, मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या. तिकडे थोडा गेट एकच खोललेला होता, पण ही गाडी त्याच्यात उतरून तो रस्ता खाली आहे, रोडच्या बाजूने खराब. ती गाडी असं करता बॅलन्स गेलं माझ्या अंगात, पण मला काही नाही झालं, म्हणजे व्यवस्थित आहे. आता गाडी फ्रेश पण भरपूर झाली. देवा तुला सर्व काय माहिती, मी तुझ्या सेवेसाठी, मी घाबरत नाही. तुम्हाला असं सांगितलं ना ते तुम्हाला पटणार पण नाही. ती गाडी मी अशी उचलली ना, जशी खुर्ची उचलली तशी गाडी उभी केली, आणि ती गाडी अशी बघा अशा बॅलन्स मधून पडणं न अशी गाडी उभी करणं म्हणजे ठरवणं नाहीये. तशीची तशी आपण गाडी अशी उचलून ठेवली. मी 350 किलो वजन, हे तर मला काय वाटलं नाही. मी जेव्हा रात्री प्रार्थना करायला लागलो ना, तेव्हा सांगितलं की म्हणजे ती गाडी तू उचलले तर तुला कळालं का? हालेलुया. मी असं परमेश्वराचा अनुभव. हालेलुया. आणि मग तो दरवाजा तोडून काढले, त्यांना सांगितलं तिकडे दरवाजा मी खुला ठेवा, कारण मोठी गाडी. हालेलुया. विचार करा, जर तुम्ही देवाची सेवा करतात आणि देवाचं काम करतात, तर देव मोशेला जरा त्या तांबड्या समुद्रातून बाहेर काढला. मिसर लोक जे होते त्या देशातून त्याला बाहेर काढा. तो देव जर तुमच्या बरोबर असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात ते पण जा, बिनधास्त राहा. कारण आपल्यात पाप नसेल तर कुठल्या गोष्टीमध्ये कर नाही. पाप आहे, काढून टाका. झालं ना, पश्चाताप नेहमी करायचा, ठेवू नका. तुमच्या अंगावर कचरा पडलं, काढून टाका. नेहमी हे परमेश्वराने आपल्या मानवाला शिकवलेलं आहे. म्हणून पश्चाताप करणं, कोणत्याही माणसाला देवाच्या योजना असतात त्या पूर्ण करणं गरजेचं आहे. डोळ्यासमोर दिसते हे वाईट आहे, लक्ष देऊ नका. हे काम करणं मला गरजेचं आहे, हे करणं मला जरुरी आहे, मी ते करणारच, कारण त्या व्यक्तीच्या जीवाला शांती. बघा, देव जेव्हा एक मार्ग आहे, आणि हा मार्ग कसा असतो माहिती आहे, जेव्हा आपण चांगलं करायला सुरुवात करणार तेव्हा तो मार्ग. चांगल्या कामाला भीती नसते, वाईट कामालाच भीती असते. हालेलुया. सरस 13 ते तुम्हाला वाचायचं, त्याच्यामध्ये स्पष्ट भाषांतर दिलेलं आहे. आपण पेत्राच्या पत्रात 3:13, तो चांगल्याची आस्था बाळगला तर तुझं वाईट. लोक तुम्हाला चांगलं बोलेल या हेतूने सेवा नाही करायची, समजलं का? काय लोकांनी तुमची निंदा केली पाहिजे म्हणून मत्ती 5 पहिला पाठ करायचा की ज्या परमेश्वराने म्हणजे प्रभू येशूने आपल्या शिष्याला शिकवलेलं होतं प्रेषित बनवण्यासाठी, त्यावेळेला त्यांनी पहिलं शिक्षण हेच दिलं. तुम्हाला कार्य करायचं आहे, सेवा करायचं आहे, तर पहिली निंदा होईल, तुमचं नफरत होईल, तुमचा द्वेष होईल, तुमच्या विरुद्ध परमेश्वराचं कार्य तुमचं चाललंय तर तुमच्या विरुद्ध परमेश्वर जोडीला आहे. जो विरोध करतो त्याला खड्ड्यात पाडण्यासाठी. परमेश्वर आपल्या विरुद्ध नाही, परमेश्वर त्यांच्या विरुद्ध आहे, तो त्यांना सांभाळतो. काय करायचंय, तुम्ही तुमच्या कामाला सांभाळायचं. हालेलुया. मी नाही पश्चाताप. आता बघा, योहानाच्या पहिल्या पत्रामध्ये 3:8 पाप करणारा सैतानाचा आहे. आता सैतान तुमच्यात कार्य करायला लागला ना, तर समजून घ्या की कोण आला, तुम्ही नाही करत. कोणाने काय सांगितलं, रोमकर 7:15 त्यांनी काय सांगितलं, मी काय करतो मला माहित नाही, माझ्यामध्ये वसणारं पाप. बस, जो तुम्ही सैतानाला जर शरीरामध्ये जर हक्क दिला असेल तर हे शरीर त्याच्या कामासाठी आहे, आणि जर तुम्ही देवाला जर आपलं शरीर दिलं असेल तर हे शरीर देवाच्या कामासाठी. योहान 15:4, योहान 8:44. खोटं बोलणारा तो शैतान. करा चांगलं काम. हे बघा, मी जेवढं देवाने मला दिलं, मी फक्त रोज देवाला काय सांगतो, तुमची इच्छा मला पुरी करायचं, हे माझं आणि हे तुझं आहे, आणि हे तुझ्याच कामासाठी मला वापरायचं, म्हणून मी बिनधास्त राहतो. हे मंदिर देवाचं आहे. तुम्ही सगळे लोक येणारे पहिले स्वतःचा स्वार्थ बघतील, माझ्या इच्छेत मला हे पाहिजे, मला ते करायचंय, माझं तसं करायचंय. मग देवाची कामं कोणी करायची? तुमच्यातून काम करणारा शैतान आहे.
आणि तो दैहिक गोष्टीमध्ये तुमचा वापर करतो. कुठलाही माणूस बघा, या जगात राहणाऱ्या हर एक व्यक्तीचे विचारधारा तेच आहे, पण तो विचार करत नाही की मी मेल्यानंतर माझं जीवन कुठे आहे, माझा आत्मा कुठे जाणार आहे. सैतान पहिल्यापासून पाप करत आलेला आहे. सैतान काय करत आहे, तो पहिल्यापासून पाप करत आहे. आताच नाही, एवेला ना आदामाला फसवलेलं, मग तो आजपर्यंत आहे, पहिल्यापासूनच आलेला होता, त्यामुळे तो आता पण आहे. येशूला नाही सोडलं त्याने, तुम्हाला ना मला सोडणार आहे. हे बघा, एक पाप झालं पण 10 पुण्य करायचा विचार करा. त्याला रोज पुण्य करायची सवय लागली ना तर पापात पडणार. देवाकडे मी हेच सांगतो, बघ खाली बसलेलं तर सैतानाचं त्याला कामधंदा नाही. जेवढं पवित्रता आणि जेवढं पवित्रता प्रवासात करणार ना तेवढं सामर्थ्य होतं, तेवढा माणूस पवित्र बनणार ना. पवित्र व्यक्ती पवित्र लोकांमध्ये पवित्र आत्म्याचा वर्षाव उत्पन्न करणार, त्यांना पवित्र आत्म्याचं दर्शन देणार. कारण देव जोडीला असला तर हर संकटातून तुम्ही मजबूत असणार. हालेलुया. आपलं जीवन जे आहे हे पवित्र आत्म्याच्या द्वारे काम करता आलंच. देवाची कामं कोणी करायची, चोख पाहिजे. अरे रविवारी एक दिवस तरी देवाला द्या. अख्खी वेळ न वेळ तुम्ही सगळी जगाच्या कामासाठीच वापरता. हे शरीराला थोडा तरी विश्रांती द्या. बघा, तुमचं हृदय धक धक धक. आताच्या काळामध्ये हाय प्रेशरचा रोग जास्त आहे, लो प्रेशरचा रोग जास्त आहे. कशाला माहितीये? कारण ह्या जगाची विचारधारानेच माणूस कमजोर झालाय. लोकांना म्हटलं हे मी घेतलं का, ते घेतलं का, हे माझं. अरे घ्या, ते चांगल्यासाठी घ्या, तिकडे जागा आहे. काय येणार नाही जोडीला सत्पद तुम्ही दुसऱ्यांना क्षमा करत नाही, दुसऱ्यावर प्रीती करत नाही, तत्पर तुमचं भविष्य कधी सुधारणार. देवाने तुला एकदा हाक दिली ना, जा त्याच्याच मागे. मग ते नव म्हणते. तुम्ही काय करतात माहितीये, हाक दिली, माझ्या मनासारखं मी वागेल काय नाही. तुमचे ॲग्रीमेंट कमी झालं, झाड सुकायला लागलं, कधी घटका येईल, कधी वेळ येईल, तुम्हाला इकडच्या तिकडे कळता येणार नाही. फक्त एवढंच करा, जे करा ते चांगल्यासाठी. मी आता डिसिजन काय घेतलेलं आहे तुम्हाला, गोरगरिबांना मदतीसाठी थांबणार. बायबलचे काही मुद्दे असे आहेत ना, मत्तेमध्ये 19:23 पासून वचन दिले. पेत्राने काय सांगितलं माहिती, आम्ही सगळं सोडून आले तर तुम्हाला काय. अरे आपल्या इकडे दान कमी, बरोबर. म्हणून मला आता उद्योग कर. मी देवाला सांगितलं, मी माझ्यासाठी काय करत नाही, मला आता दुसऱ्यासाठी काहीतरी करायचं. म्हणून मी पूर्वी मी माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी मी धावलो. आता मला तुमच्या सेवेसाठी, कारण आमचं संपूर्ण कुटुंब तुझ्या सेवेसाठीच दान केलं आणि हेच काम आम्हाला करायचं आहे. मी आणि माझे घराणे परमेश्वराची सेवा. तर आम्हाला काय कार्य करायचं आहे ते, कारण आता आशीर्वाद जमा करायचा. म्हणून जेवढं तुम्ही पवित्र बनायला सुरुवात करणार ना, तेवढे या शरीराला खाण्यापिण्यापासून कंट्रोल जास्त असतं. पहिलं तर भूक लागायची खायला प्यायला, आता तसं नाही, मिळेल ते खातो, नाही तर पण सेवा मात्र पहिली झाली. रोज माझे खूप विचार खेळत असतात. एकदा तुम्ही चांगल्या विचाराला वेळ द्या. रोज तुमचे चांगले विचारच होईल ना. तुम्हाला माहिती आहे, विचार जरा वाईट देते, त्या माणसाकडे लक्ष देऊ नका, बाजूला व्हा, परत हात नका घाला. तुमचे विचार मात्र चांगले आहेत, त्या व्यक्तीसाठी काय करता येते ते करायचा प्रयत्न कर. तुला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद आहे, कारण तू देवाची सेवा. जीवनामध्ये एकच आहे, तोच ज्याने आमच्यासाठी रक्त सांडले दिले. आम्ही काय केलं त्याच्यासाठी, आम्ही काय केलेलं मला सांग. अरे जेवढं तुम्ही या जगाच्या मोहात, पैशात, खाण्यात, फिरण्यात, एन्जॉयात जेवढी वेळ तुम्ही फुकट घालवणार ना,
तुमच्या स्वतःला दुःखात, आपत्तीत, संकटात ते पोहोचते. आपला पैसा शेवट फक्त कशाला असते माहिती आहे? कशाला असते? आपला पैसा कशासाठी असते? जमा करायचं ना डॉक्टरच्या हातात द्यायचं असतं. डॉक्टर सांगेल कोणताच मनुष्य जीवनामध्ये ज्याकडे काय नाही ना त्याच्याकडे देव आहे तो समजला आणि तो सहनशील असतो. लोकांना परमेश्वराने आता सगळं शिकवायला लावलेलं आहे तरी शिकत नाही. आज आपल्या सगळ्यांना शिक्षण घ्यायचं. आम्ही काय घेतो शिक्षण माणसाला? आज जर मी तुम्हाला चांगलं करायला शिकवतो की मी चांगलं करतो हे जर मी तुम्हाला मार्गदर्शन करतो पण ते तुम्हाला पटणार नाही, कारण ते तुम्हाला ते समजत, कारण मार्गदर्शकच माहिती. देव मार्ग आहे, योहान 14:6, त्याच्या मार्गात चाला, बिनधास्त राहा. हे बघा, आता जेवढं मानवाने जे केलेले आहे तेच माणूस माणसाला मागात पडत चालले. एखाद्या झाडाकडे जा, किती गरमी असते, ते झाड स्वतः आपल्या अंगावर ऊन घेते आणि आपल्याला बसायला एक आसरा देते आणि पाहिजे ते खायला एक फळ पण देते. तू खा, तू माझ्याकडे भेटायला आलाय ना, मी पण तुला चहा पाणी देते. परमेश्वराने सृष्टी बनवली ते खेळ नाही. देवाला सांगतो ना, तुमच्या इच्छा केवढ्या आहेत ते मला पुऱ्या करायला द्या, फक्त माझी एकच तीच इच्छा राहिली, बाकी दुनिया नाही. काय पाहिजे मला सांग? हे जग आहे, झिरो आहे. विचार करा किती प्रश्न आहेत ते सोडायला कठीण जातात. तुम्हीच तुमच्या पोरांना आळसपणामध्ये प्रवेश करा. त्यांना शिकवा, बनवा, घडवा. मला सवय होती बाळपणापासून दुसऱ्यांचं भलं करणं, जास्त करून म्हणजे म्हाताऱ्या लोकांना जास्त, कारण त्यांची बुद्धी लहान मुलांसारखायची. लहान मुलं सरळ असतात, त्यांना कधी पण भूक लागणार. एक आजीला त्यांनी जांभला पाडून तिला द्यायचा आणि ती शिरा बिरा बनवून खायची. बिचारी अशी आशीर्वाद दिसायला. आणि आज आपल्याला जांभळाच्या वाड्या बिड्या देवाने. हे बघा, कर्म कधी फुकट जात नाही. चांगलं केलं तर चांगलं मिळेल, वाईट केलं तर, कारण त्यांचा आत्मा मेलेला नाही, त्यांचा आत्मा देवाबरोबर. कोणाची मनं तोडायची नाही, मनं जोडायची. प्रेम, दया, शांती, मानधाने, तो आत्माच तुम्हाला एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आशीर्वाद देईल की विचार. भले तुमचा दुश्मन असू दे, तो एकच दिवस बायबल शिकवते, 4 दिवसाची दुःख त्या दिवसाला परत नाही आठवायचं. मग ते 6, 14, 15 आठवायचं नाही. क्षमा करा, क्षमा करा, क्षमा. आगे कारण सैतान पहिल्यापासून मनुष्यघातक होता. सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी प्रकट झाला. कोणाला? सैतानाची कृत्य नष्ट करण्यासाठी देवाचा पुत्र प्रकट. कोण? कोण? देवाचा. हे बघा, तुम्ही चांगलं करा तर देव प्रकट होईल. मी चांगलं करतो म्हणून लोकांना प्रकट होतं. कोण दुःखी आहे, कोण समस्यात आहे, कोण टेन्शनमध्ये, कोण मानसिक तणावामध्ये, कोण अस्वस्थ आहे, बरोबर तिकडेच पोहोचलं, कारण त्यांनी पाठवले. जा, तुला हे करायचं आहे. मी सांगितलं हे तर कमी आहे देवाला. माझे एक एक सेकंद आहे ना, तो कामाला आला पाहिजे, तेव्हा माझा फायदा आहे. कारण 1 सेकंद सुद्धा सैतानाच्या आहारी जाता येत नाही. मी देवाला काय सांगतो माहिती आहे? जर माझ्यातून पाप झालं तर जबाबदारी तुम्हीच, कारण मला पाप करायला नाही पाठवलं, मला पुण्य यायला पाठवलं. मग मला कामं द्या. पूर्वी झाला खपला हिसाब, आता तुमची सूचना. हे मंदिर दिलेलं आहे, हे मंदिर तुमचं आहे, माझं. आपल्या जीवनामध्ये जे शिकायचं आहे ते शिक्षण जर तुम्ही घेत असतील तर भविष्यात होईल. चांगलं करायला सुरुवात करा, आपोआप तुमची पावलं जातील. मी वृंदावनात प्रार्थनेमध्ये राहत असताना तेव्हा त्यांनी मला ते सांगितलं,
मी सांगितलं मला देवाचं कार्य करायची खूप इच्छा आहे. ब्रदर तुमचे पावलं त्याच दिशेला बरोबर जातील. बरोबर ते परमेश्वराने आश्रममध्ये गिफ्ट मिळालं. तर मी पापात पडू नये म्हणून पहिले भुईगावच्या प्रार्थना केल्या. कारण घरी बसून काय बिअर वाट होते इकडे तो शरीर म्हणून सांगितलं सगळ्यात पापी मी आहे. त्यासाठी तुम्ही विचार करू नका. तुम्हाला फक्त एवढंच करा, प्रार्थना मिळते, येत जा जात जा येत जा जात जा, शिका आणि दुसऱ्यांना पण ते शिकवा काय चांगलं काम करायचं. कन्वर्ट म्हणजे तुम्हाला देवाबरोबर चालण्याचा मार्ग. योहान 14:6 त्याला कन्वर्ट बोलतो की तू पापातून निघाला, बरोबर. जुनं ते होऊन गेला, आता हे नवं झालं. दुसऱ्या 5-7 जेव्हा नव्याने योहान 3 नव्याने जेव्हा तुमचा जन्म होतो तेव्हा. आता मी नवीन जन्म घेतला म्हणून त्याच टायमाला दुपारच्या 2 बियर चालू होते. आता गेला असं खोटं हे सैतानी प्लॅनिंग असतो. एवढी बुद्धी त्याच्यामध्ये पण भरपूर येते. प्लॅनिंग त्याचे भारी असतात. म्हणून आपल्याला एकच शिकायचं आहे की जो खर्च तुम्ही चुकीच्या रस्त्याला केला त्याच्या 10 पट खर्च चांगल्या कामाला वापरा. तुम्ही फक्त बघा श्रीमंत व्हायचं असेल ते गरीबाला द्यायला सुरुवात करा. जा तुझी प्रगती झाली नाही तर मी गॅरंटी. कारण मला बालपणापासून एक सवय होती, प्लेटमध्ये पैसे ठेवायचे कशी त्याची काचीची असायची. कोण आला ना हात भरणं दे. कारण का माहितीये, ज्याचं मन साफ त्याचं जीवन साफ. म्हणून मग हाताला येस का आला. अनुवाद 28 अध्याय 1 ते 14. मी दुसऱ्यांसाठीच माझं जीवन, मी स्वतः उपाशी राहतो. कधी काय मिळाला नाश्ता असेल तर नाश्ता कधी खाईल, कधी कधी दिलेली वस्तू तिकडेच राहील, आठवण पण नाही. कारण खाणं काय माहितीये का, त्या गरजवंताला मदत करणं हे माझं सगळ्यात माझा धर्म तोच आहे. मी या प्रार्थनेचं आहे डिसिजन. देवाने माझीकडं निवड केली आरोग्य शांती. पण समोरची व्यक्ती त्या कामाची नसेल तर त्याला उपयोग काय. कामाची असली पाहिजे तेव्हा ते त्यांची निवड झाली. योहान 15:16 पश्चातापामधून क्लिअर व्हायचं की मी पापी आहे, माझी पाप मला धुवायची आहे, स्वच्छ करायचं. तेव्हा पवित्र आत्मा आपल्यामध्ये उतरेल, सामर्थ्य उतरेल, शांती उतरेल, ज्ञान उतरेल, दान उतरेल, वरदान उतरेल. आणि जेवढं पवित्र आत्मा तुमच्यावर उतरेल तेवढं तुम्ही शांतीने भरले जातील आणि तुम्हाला आनंद वाटेल. लोकांचं फरक होते, मला आज हे केलेलं आहे, उद्या ते केलेलं आहे, उद्या ते केलेलं आहे. लोकांना तुम्ही नशामध्ये गुंतू नका, कार्यक्रमामध्ये गुंतू नका. आता तुम्हाला शेवटला खायला मिळणार नाही. ज्यांनी गैरवापर केलेला आहे, पैशाचा गैरवापर केलेला आहे, त्यांना खायला मिळणं कठीण आहे. पण ज्यांनी गरिबाला गरजवंताला खायला दिले तो खाऊन उठतो. गरीब ते श्रीमंत होणार, श्रीमंत आहे ते गरीब होणार. कारण का हे काळ कसा आहे ते तुम्हाला नाही माहिती, ते समजणार नाही. आता फक्त तुम्ही उधळ्या पुत्रासारखंच लाईफमध्ये जीवन जगलं. पैसा कमाला, घर बांधलं, गाडी घेऊ, हे वस्तू घेऊ, ते घेऊ, ते घेऊ, काय संपलं. आता कुठे जायचं. जर जिंदगीमध्ये स्वर्गच नसेल तर काय फायदा. मी काही काना भेटल्यावर ते सांगतो, हे तुझ्यासाठी आहे, बंगला आहे, गाडी आहे, सगळं हे तुझ्या जोडीला काही येणार नाहीये. पण तू कुठे जाईल. आता तुला माहितीये का तू आता कुठे चाललेला आहे, तुझ्याकडे रस्ता कुठला आहे. शेवटी देव बोलवील. इकडे जागा केलेली आहे का, काय खरेदी केलेलं आहे का, कोणत्या गरिबांना खायला घातलेलं आहे, गरजवंताला काय खायला घातलेलं आहे. तू सगळ्यांना घातलेलं आहे. नातेवाईक पाहुणे पिणे आलेला खायला पिलं गेले, कर्जबाजारी तुला करून गेले. तू गरजवंताला काय दिलेलं आहे मला बोल. म्हणून आता पाप कबूल कर ना, आपला आत्मा येतो देवाच्या हातात अर्पण कर, तुला जागा मिळेल. माणुसकीमध्ये दिसला माझं पूर्ण एक टार्गेट सुरू. हे बघा, मला माहिती आहे तुमची सपोर्ट मला नाही आहे, तर मला तुमच्याकडे जायची गरज नाही ना, तुम्हाला बोलायची पण गरज नाही. मला करून दाखवल्यावर मला सांगायची गरज नाही. एक ना एक दिवस ऐकून तुमच्याही जीवनामध्ये चांगल्या गोष्टी काय
कानावर पडतील तेव्हा तुम्ही पण चांगलं करायला शिका. मला सांगा, आता पाण्याची टाकी भरलेली आहे, नळ चालू केलाय, पाणी उतरणार पडणार. पहिलं तुम्ही सगळ्यांनी कामं केली, देवाची सेवा केली, सगळ्यांचं चांगलं झालं. मग आता तुम्ही श्रीमंत झालेले होते, आता तुम्ही गरिबी होती. कशाला गरिबी होती? तर तुम्ही गरिबांचं खाल्लं, श्रीमंताला पोचवलं. एक लग्न असू दे, कार्यक्रम असू दे, प्रोग्राम असू दे, पाहिजे तेवढे पैसे निघतात. कर्ज काढून तो ही गरीब आहे, त्याच्या घरामध्ये चूक सुद्धा नाही. त्यांची काय परिस्थिती? काहीच करू नका, करणारा तो आहे. म्हणून मी नेहमी लोकांना सल्ला देतो आणि काही काना झाडं पण दिली लावायला, की तुम्ही कमीत कमी त्या फळा आणि तरी तुम्ही पोट भरू शकते. आज बरेच रस्त्याला बघितलं तर हॉटेलमध्ये ते शेगडी लावून त्याच्यावर जेवण बनवला, म्हणजे पैसा पाहिजे ना, गिराक जाईल. धुराचा काळ, कोणत्या गोष्टीची सवय लावू नका. सवय ही माणसाला फार सगळी संकट कोसळणारच आहे. अरे परमेश्वर तर परमेश्वर गाणं, माणूस कितीतरी आला तर तो माणूस त्याने कितीही कष्ट केले ना काय. मला सांगा, कोणत्या झाडाने तुम्हाला सांगितले की मला 10 रुपये दे, असं खत पाणी तुम्हीच टाका. पण डोंगरामध्ये जी झाडं असतात, जांभळाची झाडं वगैरे असतात, ते स्वतः खत तयार करते. आपल्या घरी काम करायला लागलं तर पाणी बिणी सोडायला लागते, त्याला खत बी टाकायला लागते. त्याला नाही टाकायला लागते, ते ऑटोमॅटिकली होते. सगळ्या जीव जंतूसाठीच परमेश्वराने ते अन्नधान्याचा वापर केला. मग ते 6-25 पासून दिले. मग तुम्हाला कसल्या गोष्टीचा विचार करणं गरज आहे. म्हणून शांतीने पहिली प्रार्थना करा, पश्चाताप करा, न चांगलं दिसते तेच डोक्यात आहे. हल्ली तुमच्या घरी कोणत्याच माणसाच्या घरात चांगलं दिसणार नाही, कारण जो काळा मनाचा आहे ना, तो तुमचं मन पण काळच आहे. हे बघ, हे बायबल बाहेरून काळा आहे पण आतून साप पांढरा आहे. मग ते 5:8 जे अंतकरणाचे शुद्ध ते धन्य देवाला पाहते. ते बाहेरून काळं भरलेलं आहे. माणूस बाहेरून कसा असला तरी चालेल, पण आतून मन साफ पाहिजे, तरच फायदे आहेत. नाही तर त्याचं लाईफ 0 पॉईंटमध्ये. आम्ही काय शिकतो, काय शिकायचं आहे, काय बनायचं आहे, काय घडायचं आहे, ते प्रयत्न. कोणताही मनुष्य चांगल्या व्यक्तीबरोबर राहतो, तो चांगला बनतच जातो. पण वाईट व्यक्तीबरोबर चालला तो मोठा फक्त खोट्या गोष्टी करतो, बस त्यात काही नाही. फक्त एक साप भूक पडलेली. मोठ्या गोष्टी करणाऱ्या माणसाच्या जीवनात कधीच यश येत नाही. चांगली करा आणि करत राहा तर चांगला अनुभव येतो. चांगल्या गोष्टी भविष्यात तुमच्या वाढल्या जातात, कारण परमेश्वर तुम्हा बरोबर असेल तर तुम्हाला युगाच्या अंतापर्यंत तुम्हाला मदतीचं चिन्ह. देवाजवळ प्रेम आहे, नफरत नाही, निंदा नाही, द्वेष नाही, हेवा नाही, संशय नाही, द्वेषाचा नाही, काय नाही. प्रत्येक माणूस जर बघितलं त्याचे विचार दुष्ट असतात, तर याविषयी त्याविषयी मग तुमचं भविष्य काय? तुम्ही जे शिकायचं ते का शिकले नाही? कारण तुमच्यामध्ये वृत्ती चांगली. तू दुसऱ्याचं चांगलं कर, तुझं चांगलं होईल. पण तू दुसऱ्याचं वाईट कर, तुझं ते वाईटच होईल. आपल्याला शिका, आपले कर्म आपल्यालाच भोगायचे. छोटीशी प्रार्थना करूया. हे परमेश्वर पिता दयाळू बाबा, सुंदर सर्व तुमच्या आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकांना सहाय्य कर. सर्व मंत्र कामगारांना सर्वांचं आशीर्वाद देवा. सर्वांना पापांच्या कबूल करण्याची संधी मिळावं, पश्चाताप करावा आणि परमेश्वरचा आत्मा आपल्याला मिळाला त्या स्वर्गाच्या पर्यंत आपल्या सर्वांचा आत्मा द्यावा. ही प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो. हालेलुया.